जय शिवराय मित्रांनो, शुभ प्रभात. कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? बिझनेसचं सांगायचं झालंच तर आज काय इन्सेंटिव्ह दाखवतो तुम्हाला. तोच आहे 20 ट्रिपला 300 रुपये. मग बुधवारपर्यंत इन्सेंटिव्ह. तर चला तर मग लॉग इन करूया. तुमच्या डिव्हाइस सेटिंग उघडा. ओके, भरपूर काही काही सेटिंग करायला लागतात. आता नवीन मॅच करायचं आता असं एक आलेलं आहे ऑप्शन. मला इतके दिवस नव्हतं, बऱ्याच जणांना होतं, पण आज मला दाखवतोय आजपासून. तर ठीक आहे, चला. आता सकाळ सकाळ सेल्फी मागते मला. आता सेल्फी देतोय मी त्याला उबरला. आणि आज आपण फक्त उबरवरच बिझनेस करणार आहे, कारण आपल्याला इन्सेंटिव्ह घ्यायचं आहे आणि चांगले 20 राईड पूर्ण करून. कसं आहे मित्रांनो, ओला तुम्ही रॅपिडो आणि उबर तिन्ही मारत असाल तर काही उपयोग नाही, त्याचा काहीही उपयोग नाही. एकाच दगडावर पाय ठेवा. चला तर मग एक ट्रिप उचललेली आपण लहानवाली डी.वाय. पाटील कॉलेजची. चला तर पिकअप करूया कस्टमरला जाऊन. A few moments later. 2 तास झालेले आहेत लॉग इन करून आणि 2 तासात किती बिझनेस झाला मी तुम्हाला दाखवतो. तत्पूर्वी पण एक 97ची ट्रिप उचलली होती. 2 स्टॉप ॲड होते याच्यामध्ये आणि प्रेमलोक पार्क पासून निगडीला 97 भेटलेले आहेत. तर 6 ट्रिप झालेल्या आहेत आपल्या आणि बिझनेस बघा किती झालेला 2 तासात. $384 2 तासात, म्हणजे 6 ट्रिप, तासाला 3 ट्रिप मारलेल्या आहेत. तर चांगला ॲव्हरेज आहे. 2 तास पहिले. थैंक यू, आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे. तर पहिले बिझनेसचे 2 तास खूप इम्पॉर्टंट असतात मित्रांनो. तुम्ही याच्यामध्ये पटपट ट्रिप उचलल्या पाहिजे आणि तरच तुमचा बिझनेस कव्हर होणार आहे. पहिल्या 2 तासात कमीत कमी 5 ते 6 ट्रिप आल्याच पाहिजे तुमच्याकडं. आता इथून माझ्या 6 ट्रिप झाल्यात, तर इथून मी ॲटलिस्ट 6 ट्रिप मारणार आहे. अजून 11, 12, 1, 3 तासात टार्गेट राहील आपलं अजून कमीत कमी 6 ते 7 ट्रिप मारणं. तर बघूया होतात का. आपण निगडीत आहोत आता. इथूनच आपल्या एरियात फिरूया, निघूया. Dada, why, Dada, why? This is business. This is my sweat. I know, but I... 11:15 झालेले आहेत मित्रांनो. 11:15 आणि 569 रुपये आपले झालेले आहेत. 10 ट्रिप झालेल्या आहेत आणि 22 पॉइंट घेतलेले आहेत. हे भगवान, तेरी लीला अपरंपार है. तर तुम्हाला ओला, उबेर, रॅपिडो जे आहे कंपन्या, त्यांना तुम्हाला त्यांच्या ॲपवर तुम्हाला रजिस्टर करावं लागेल. तर त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यावर ते लोक रजिस्टर करून देतात. त्यासाठी तुमचं लायसन, बॅच, गाडीचे सगळे डॉक्युमेंट लागतात. आणि एकदा रजिस्टर झालं तर मग तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं ड्रायव्हरचं. त्याच्यावर तुम्हाला बराबर ट्रिप येणार. तुम्ही ॲक्सेप्ट करायची. ॲक्सेप्ट केल्यावर तुम्हाला मॅप दिसणार आहे. मॅपवर क्लिक केलं की मॅप तुम्हाला घेऊन जाईल. तुम्ही तिथं जायचं कस्टमरच्या लोकेशनवर. कस्टमरचा OTP घ्यायचा, टाकायचा. OTP टाकल्यावर मॅप ओपन होणार आणि तुम्हाला तिथं ड्रॉप करायचे. पैसे दाखवलेले मोबाईलवर घ्यायचे. ही असती प्रोसेस. मेरे को जाना पड़ेगा, मेरे को जाना पड़ेगा, मेरे को जाना पड़ेगा. तर एकाने मला कमेंट केली होती, मंडे टू फ्रायडे 2 ते 3 तास आणि शनिवार रविवार फुल डे रिक्षा चालवून EMI जाऊन पैसे शिल्लक राहतील का. तर मित्रांनो, आता हिवाळा आहे आणि नंतर उन्हाळा. तर उन्हाळा धंदा होत नाही. हिवाळ्यात तरी ठीकठाक होऊ शकतं, पण उन्हाळ्यात त्यांना अक्षरशः लोक रडायला लागतात रिक्षावाले, कारण धंदाच होत नाही. सगळे लोक जास्त करून कॅब बुक करतात, कारण कॅबमध्ये AC असते, 4 जण असतात आणि AC रिक्षा कशी तापते, इकडून तिकडून गरम हवा. म्हणजे उन्हाळ्याचा एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. उन्हाळ्यात धंदा होत नाही. तर आणि रोज 2 ते 3 तास किती धंदा होणार आहे असा. सरासरी 2 तास 3 तासात लईत लई 500 रुपये होतील तुमचे. शनिवार रविवार पण एवढा काही धंदा नसतो, सुट्टीचा दिवस असतो. त्यावेळेस तुम्हाला पण समजा एक तुम्ही लईच घासलं 1,500 पर्यंत होईल. 1.5 3 नाही होत एवढं. EMI पण जाईल का नाही सांगता येत नाही, कारण कशी परिस्थिती आहे. धंदा काय रोजचा सारखा होत नसतं, कमी जास्त होत असतं. तर एक काय म्हणतात, मेहनत केली तर पैसा आहे. हो, बरोबर आहे. मेहनत केली तर आहे. चला, 47 रुपयाचं ट्रिप पडली आपल्याला. उचलली ट्रिप आपण. जान दे देंगे इसके लिए. क्या बात कर रहे हो आप? एग्रेसिव होने की क्या बात? जान दे देंगे इसके लिए. तर बघा मित्रांनो, मी 1 किलोमीटर जवळपास लांब आलो होतो कस्टमरच्या लोकेशनवर. इथं आल्यावर कस्टमरने कॅन्सल केली आहे. का डोकं फिरणार नाही मला सांगा. मग म्हणजे यायचं नसेल तर पहिलेच करा, रस्त्यात असतानाच करायचे ना कॅन्सल. इथं आल्यावर कॅन्सल केलेली आहे बघा. असे असतात लोक.
कंट्रोल कंट्रोल उदय. तर ती राईड आपली कॅन्सल झाली. आपण आलेलो आहोत आता परत आपल्या लोकेशनला. तर एक वाजली होती हिंजवडीची फेज 1ची, पण आपण काय एवढ्या लांब जाणार नाही आता, कारण 12 वाजलेले आहेत. आता इथून पुढं जाणार कधी रिटर्नची राईड काही पडत नाही आपल्याला हिंजवडीमधून. तर बघूया आता एका तासात इथंच 2 ते 3 ट्रिपा मारूयात. तर कमेंट बघूया परत एकदा. मेहनत केली तर पैसा आहे, आनंद पाटील म्हणतात. बरोबर आहे तुमचं. कोकणवाले काय म्हणतात, आपलं कोकण. जय महाराष्ट्र, जय मराठी, जय मनसे. बरोबर भाऊ, जय महाराष्ट्र, जय मनसे. खूप मेहनत घेत आहेस भाई. मेहनत केल्याशिवाय काहीच भेटत नाही, मग मेहनत करावीच लागणार आहे आपल्याला. तर सचिन तोडकर काय म्हणत होते, बजाज मॅक्झिमा झेड कशी आहे. तर यांना सिटीमध्ये बजाज मॅक्झिमा आहे ना, तुम्हाला सहसा काय कामाला येत नाही. कारण तुम्हाला सांगतो PCMC मध्ये बजाज मॅक्झिमा खूप कमी लोकांकडे आहे. ती मॅक्झिमा गाडी कुठं चालते, जिथं शेअरिंग जास्त, म्हणजे तळेगाव साईड झालं, आपलं वडगाव साईड झालं, तशा भागात जिथं शेअरिंग करता तुम्ही तिथं चांगले आहे. ओला उबेरला गाडी चालते मॅक्झिमा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त एवढंच की ती गाडी कशी थोडी मोठी आहे ना, आणि स्पीड ब्रेकरवर हे ती गाडी आदळणार आहे जास्त. आणि गल्ली बोळात तर आपली छोटीशी बजाज असेल गाडी तर बजाजची नॉर्मल BS6 BS7 ची गाडी चांगली आहे. मॅक्झिमा पण BS7 आहे मला माहिती आहे, पण छोटी गाडी पाहिजे. ती मॅक्झिमा थोडी मोठी वाटते. तर तुमची इच्छा, तुम्हाला घ्यायची तुम्ही घेऊ शकता, पण नंतर तुम्हाला असं होईल की अरे आपण का घेतली मॅक्झिमा. जर ओला उबेरला चालवणार असाल तुम्ही तर मॅक्झिमा काही कामाची नाही गाडी. त्याच्यापेक्षा तुम्ही TVS ची बघू शकता, आणि बजाजची नॉर्मलवाली ती आपली गाडी CNG विथ पेट्रोल ती बघू शकता. दादा मी उरुळी कांचनला राहतो, मी पण ऑटो घेणार आहे. तर मित्रांनो, पहिले एक तर जे नवीन व्हिडिओ बघून नवीन गाडी घेण्याच्या नादात पडले ना, तुम्हाला सांगतो, तुमची 12 घंटे म्हणजे 12 तास गाडी चालवण्याची तयारी असेल तरच तुम्ही इथून पुढे गाडी घ्या. कारण धंदा कसा, आता गाड्या वाढल्या तर कॉम्पिटिशन वाढणार आणि तुम्हाला ट्रिप कमी पडणार. थोडक्यात जर तुम्ही 12 तास गाडी कंटिन्यू चालवली तर तुम्हाला काहीतरी परवडेल. तुम्हाला इन्स्टॉलमेंट भरायची, म्हणजे हप्ता भरायचा आहे गाडीचा, तुम्हाला घर चालवायचं आहे, तुम्हाला सगळं करायचं आहे. तसं माझं कसं आहे, माझी गाडी नेल आहे आणि मला काय हप्ता द्यायचा नाही. मग माझे डायरेक्ट 7 ते 8 हजार तिथंच वाचतात. मला काही घर भाडं द्यायचं नाही आहे, त्यामुळे माझे 5-1 हजार वाचतात. मग मला खर्च कुठला असतो, मला असतो माझ्या मुलीची व्हॅनची फीज असते, शाळेची फीज असते, अजून घरचं राशन वगैरे असतं, लाईट बिल असतं, एवढा खर्च असतो माझा. मित्रांनो 1:05 झालेले आहेत आणि आपला बिझनेस झालाय 720 रुपये आणि प्रायव्हेटचे आपले झालेत 110 रुपये. पाहू शकता तुम्ही 4 तास 40 मिनिटं आपण ऑनलाईन होतो. 13 ट्रिप मारलेले आहेत आपण. आणि आता आपल्याला तर आपला पाया तर तयार झालेला आहे, म्हणजे अर्धा बिझनेस आपला तयार झालेला आहे. तर 13 ट्रिप मारलेले आहेत आणि आता संध्याकाळी आपल्याला किती ट्रिप मारायच्यात, 11 ट्रिप मारायच्यात. तर मग 25 ट्रिप होतील आणि 25 एका 24ला काहीतरी आपल्याला इन्सेंटिव्ह आहे चांगला संडे. तर मित्रांनो आता आपण एक ट्रिप एंड केली, जिचं फेअर किती घेतलं बघा आपण. हे जे भाडं आहे 69 रुपये कॅश घ्यायचं होतं आपल्याला ते, आणि 67 रुपीज बिलिंग झाले. ठीक आहे. तर सांगायचा मुद्दा की ह्या मॅडमनी मला, म्हणजे त्या पोरीने 69 रुपीज दिले नाही, 68 रुपीज दिलेत आणि वरती काहीतरी पैसे दिलेत, म्हणजे वरती पैसे 69 रुपीज बरोबर आपल्याला दिलेले नाही आहेत. म्हणजे लोक बघा किती विचार करतात. आपण मी ॲज अ ड्रायव्हर असं लोकांकडे मी जे वरचे पैसे राहिलेले समजा नसतील तर म्हणतो बाबा नाही दिले तरी चालेल, पण लोक 69 रुपीज नाही दिले, त्याने 68 कितीतरी वरती पैसे दिले पण पूर्ण रक्कम काही दिली नाही. विचार करा, म्हणजे लोक अशी असतात आणि त्यातल्या त्यात लेडीज ज्या असतात ना त्या अशा डोक्यात कमी असतात बघा. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम.
मित्रांनो आपली एक ट्रिप कंप्लीट झालेली आहे. 92 रुपये आपण अकोले स्टेशनवरून आणली होती आणि मुकाई चौकात सोडलेली आहे. कस्टमरला सोडलंय. तर किती बिलिंग झालं बघूया आपण. ट्रिप होती आपली ही आणि आता बिलिंग 83 रुपये आपल्याला भेटलेले आहेत या ट्रिपचे. मित्रांनो 18वी ट्रिप आपण उचललेली आहे. मुकाई चौकातून चिंचवडची ट्रिप आहे. तर 120 काहीतरी दाखवलेत. चला म्हणलं तर थांबलो होतो, बराच वेळ झाला, अर्धा तास होऊन गेला आणि तेव्हा कुठं ट्रिप आली आहे गोटूला. चला तर मग आता कस्टमरच्या लोकेशनवर तर आलोय. बवाल चीज है बे, साला सिस्टम मिल जाता है. हे बघा सुकवानीने असावरून रावेत मुकाई चौकाच्या साईडला थांबलोय मी आणि इथून कॅश बुकिंग आहे आपल्याला. वेट करूया आता कस्टमरचा. ठीक आहे. मित्रांनो बघा आपण मुकाई चौकात होतो. तर मुकाई चौकातून आपण गोटू टाकलं होतं गुरुद्वारा चौकाचं. तर गुरुद्वारा चौकाचं काय आपल्याला ट्रिप पडली नाही, आपल्याला डायरेक्ट चिंचवडची पडली. सुदर्शन नगर होतं का कुठलं होतं ते, मोर्या गोसावी राज पार्क असं काहीतरी बिल्डिंगचं नाव होतं. तिथं आपण सोडलं कस्टमरला आणि तिथून परत आपण थोडं चौकाकडे आलो. चाफेकर चौकात थांबलो, जरा आवळे वगैरे घेतले आणि तिथून आपल्याला पडलं रावेतचं, म्हणजे गोटूमध्येच. आकुर्डी आपलं स्टेशनचं जे गुरुद्वारा चौकाचं आपण गोटू टाकलं होतं त्याच्यामध्येच ही ट्रिप पडली रावेत मधली. तर 74 रुपये घेतले कस्टमरकडून आपण. मस्त काम झालं ओके मध्ये. आता इथं थांबलोय आपण रावेत भोंडवे चौकात. आता इथून बघूया एखादी कुठली ट्रिप पडते, कारण 19 ट्रिप झालेल्या आहेत आपल्या आणि 1000 मला दिसणार नाही ते 1171 ओके मध्ये काम आहे. एक ट्रिप मारायची, 20 ट्रिप होतात, 300 रुपये इन्सेंटिव्ह, 1500चं टार्गेट कंप्लीट होत आहे. तरी बघू आपण थोडा वेळ अजून काम करूयात. तर मित्रांनो आपली 20वी ट्रिप कंप्लीट झालेली आहे आणि आपण आता सध्या आहोत के विले सोसायटी आहे जी आहे रावेत मध्ये मुकाई चौकाकडे. तर बिझनेस बघा किती झालाय, 1250 आणि इन्सेंटिव्ह सहित या ट्रिपचे भेटले होते आपल्याला 78 रुपये. तर इन्सेंटिव्ह भेटलेला आहे. आता इथं दाखवायला थोडा उशीर होते, इथं दाखवते 1550 म्हणजे 1550 रुपये झालेत 20 ट्रिप. आता हे नेक्स्ट टार्गेट आहे आपलं 5 ट्रिप मारायच्या, 100 रुपये इन्सेंटिव्ह भेटेल. तर बऱ्यापैकी बिझनेस झालेला आहे आपला. तर मित्रांनो आपण आता सध्या इस्कॉन मंदिराच्या रोडवर आहोत चौकात. तर इथून काही ट्रिप पडलेली नाही. मला बराच वेळ वेट करतोय मी, पण आपल्याला 21वी ट्रिप काय आलेली नाही. बघूया थोड्या वेळ अजून वाट बघू, नाही तर मग निघूया घरी. आपल्या घरी इथून 1 किलोमीटरवर दूर आहे फक्त. तर मित्रांनो हा आपण एक आरसा बसवला, एक नाही 2 आहेत जोडी, पण मस्त एकदम. आपल्याला अशा प्रकारचे आरसे पाहिजे होते, मोठे आरसे. आणि हे पहिला हा आरसा होता तो वरती, तर 1/4 दिसायचं त्याच्यातून. 1550 रुपये, 1550 रुपये अर्निंग झालेलं आहे उबरवर फक्त. आणि 200 रुपये आपले प्रायव्हेट बुकिंगचे झालेले आहेत. म्हणजे अशा रीतीने 1700-1750 रुपयेपर्यंत अर्निंग झालेलं आहे आपलं, कमाई झालेली आहे. जास्त नाही मित्रांनो, कमीच आहे, पण ठीक आहे. तर मित्रांनो आपण आता पॅकअप करतोय, घरी आलेलो आहोत आपण आता. तर बिझनेसचं बोलायचं झालं तर 1550 रुपये आपण उबरला केलेत आणि 210 रुपये प्रायव्हेटचे. तर 1700-1750 रुपयेपर्यंत अर्निंग झालेलं आहे. आणि CNG काय आपण 320-330 काहीतरी भरला होता बघा. आता एक्झॅक्ट अमाऊंट लक्षात राहिली नाही माझ्या, 320. तर बघा तुम्ही किती अमाऊंट. आता हे 1700 आणि हे 300, 1400 आणि 1200, म्हणजे
एक 200 रुपये सर्व्हिसिंग आणि इतर खर्चाचं परमिट, इन्शुरन्स, पासिंग हे सगळं असतं. त्याचे 200 रुपये जर काढले तर आपल्याला 1200 रुपये प्रॉफिट राहिलेला आहे. 9 तास आज काम केलेलं आहे आपण आणि बिझनेस जास्त झाला असता. आपण इस्कॉनला थांबलो होतो. इस्कॉनवरून बऱ्याच मोठ्या लांबच्या ट्रिप पडतात मित्रांनो. तुम्ही जर आलात तिथं थांबा आणि तुमचं चांगलं अर्निंग होईल. आपण आज सेफ गेममध्ये खेळलो आणि तिथंच आपण आज फसलो तर आपल्याला आज 300 रुपये बिझनेस कमी पडला. तर ठीक आहे, बिझनेस आहे वर खाली, आपल्या चुका आपण याच्यातून शिकू काहीतरी. आणि भेटू आपण उद्या. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्यों हिला डाला ना.